नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं। आज आपण बटाट्याचे काप बनवणार आहोत। अगदी कमी साहित्यात बनणार आहे। यासाठी लागणारे साहित्य अगदी थोडंसं आहे। फक्त आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि धने जिरे पूड, बस। जास्त काही लागणार नाही। यासाठी गरम मसाला सुद्धा यूज करायचा नाहीये। या ठिकाणी आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि धने जिरे पूड सर्व सोबत वाटून घेत आहे मिक्सरमध्ये मी। तर ह्या पद्धतीने मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आणि बटाट्याचे अर्ध्या इंचाचे जाड होतील एवढे काप करून घ्यायचे। खूप पातळ करायचे नाही आणि खूप जास्त जाड पण नाही करायचे। आणि त्यात थोडी हळद आणि मीठ टाकून छान मिक्स करून मसाला त्यावर आपल्याला बटाट्यांना खाचे पाडून या पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे। छान असं मॅरिनेट करून घ्यायचे। 10-15 मिनिट मॅरिनेट झाल्यानंतर आपल्याला तळून घ्यायचे। मॅरिनेट केल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवा, नाहीतर काळे पडतील बटाटे। हे बघा, तळण्यापूर्वी त्याला लावलेला मसाला हा काढून घ्या, कारण बटाटे थोडा शिजायला वेळ लागतो। आणि बटाटे होतील तोपर्यंत मसाला हा जळून जाईल, त्यामुळे थोडा मसाला बाहेर काढा आणि थोडा बटाट्यांना राहू द्या। आणि ह्या पद्धतीने काप शॅलो फ्राय करायचे। खूप जास्त तेलात तळायचे नाहीये, नाहीतर पूर्ण मसाला निघून जाईल, बटाट्यांना मसाला बसणार नाही। त्यामुळे या पद्धतीने एका फ्राईंग पॅन मध्ये किंवा तव्यावर थोडंसं तेल टाकून बटाटे होऊ द्यायचे। मसाल्यामध्ये मीठ आणि हळद नक्की टाका। हे बघा, छान असे कुरकुरीत होतात बटाटे। या स्टेजला आले की आपण त्यावर बाकीचा राहिलेला उरलेला जो मसाला आहे तो टाकायचा आहे। आधी बटाटे साईडला करून तेलामध्ये तो मसाला थोडासा परतून घ्यायचा आहे। नंतर संपूर्ण बटाट्यांना लावून 1-2 मिनिटं फक्त होऊ देऊन लगेच काढून घ्यायचे बाजूला। जळू द्यायचं नाहीये, नाहीतर त्या मसाल्याचा स्वाद उतरणार नाही। दुसरं काहीच ॲड करायचं नाहीये यात, फक्त आलं, लसूण, हिरवी मिरची, धने जिरे पूड आणि हळद, मीठ एवढंच टाकायचंय। तर मंडळी अगदी झटपट होतात हे काप। फक्त मॅरिनेट करून ठेवा तुम्ही। दुसरे कुठलेही मसाले यात प्लीज ॲड करू नका, नाहीतर खरी चव तुम्हाला कळणार नाही की कशी लागते ती। तर इथे रेडी आहेत आपले छान असे बटाट्याचे कुरकुरीत असे काप खाण्यासाठी। तर मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।